आहोत 2y चा वर्ग. आता इथं सगळं आपण कच्चं करणार आहोत. बघा सुरुवातीला पहिलं पद कोणतं आहे 2y चा घन. ते सुरुवातीला लिहून घ्यायचं 2 गुणिले y गुणिले y गुणिले y. छेदस्थानी काय येणार हे म्हणजे छेद 2 गुणिले y गुणिले y. ह्या y ला y गेलं, हे y ला y गेलं, ह्या 2 ला 2 गेलं, राहिले कोण y. पुन्हा काय करायचे या y नी याला गुणायचं म्हणजे कसं येणार y गुणिले 2y वर्ग. या दोन्हींचा गुणाकार करायचा. किती येणार 2y चा घन. मग इथे येणार 2y चा घन. काय करायचे असते आपण वजाबाकी. इथं वजा किती राहणार मग 0. आता बघा पुढचं गणित थोडंसं वेगवेगळं कलर वापरूया म्हणजे कसं होईल तुमच्या लक्षात येईल. अर्थात आता काय उतरून घ्यायचे 4y वर्ग. 4y चा वर्ग इथे लिहायचं. आता हे पहिलं पूर्ण झालंय आपलं. नंतर काय करायचं 4 गुणिले y गुणिले y. याला कशाने भागायचं 2 गुणिले y गुणिले y. ह्या y ला y गेलं, हे y ला y गेलं, बेदुनी 4. इथं काय आलं अधिक 2 आलं का. पुन्हा काय करायचं ह्या 2 नी ह्याला गुणून घ्यायचं 2 गुणिले 2y चा वर्ग बेदुनी 4. 4y चा वर्ग. इथे येणार 4y चा वर्ग. चिन्ह येणार वजाबाकी 0. आता उतरून किती घेणार उतरून शेवटचे असणार आहेत. शेवटची किती आहेत 13 प्लस 13. समजले ना. याला काही येणं भागता येत नाही कारण नुसती संख्या राहिलेली आहे. इथं पूर्ण झालेलं आहे. मग आता इथं काय लिहावं लागणार आपल्याला भागाकार. भागाकार